वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। कैलासराना शिवचंद्रमौली वलिंद माता मुकुटी जलानी कारण्य सिंधू भवदुःखारी तुझवीन शंभो मजकोरतारी तुझवीन शंभो मजकोरतारी। तरी मंडळी आज इथे पर्व सोहळा महाशिवरात्री हा पर्व सोहळा आपण साजरा करतोय आणि खरोखर या पर्व सोहळ्याची आज इथे उपस्थित मंडळी त्यांचे प्रथम मी नमस्कार करू की ही सेवा अचानक माझ्यासमोर आली। काल मला निरोप यावा आणि ही सेवा घेतली तरी पण तुमच्या समोर जे काही दोन शब्द मी बोले भगवंताचेच बोले तरी पण तुम्ही समजून घ्या गोड मानून घ्या। तरी आपण आता इथे सेवेला सुरुवात करत आहोत। महामूल जो ईश्वर तया माझा नमस्कार। जगन्माता शारदाई माझे शिरतीचे पाय जोडून या दोन्ही कर नारदासी नमस्कार। नमोनिया श्री हरीसी लोटांगण ब्रह्मयासी विष्णुलाही नमस्कार। शंकराचे पायी शिर शंकरांचे पायी शिर। नमोनिया माता पिता नमिले साधू संता नमिले साधू संता। नामा म्हणे श्री गुरुजी नामा म्हणे श्री गुरुजी मजतारी 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 निश्चयसी मजतारी 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 निश्चयसी। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर शंकर नमः शिवाय हर हर शंकर नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर शंकर नमः शिवाय हर हर शंकर नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर शंकर नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। हर हर शंकर 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 नमः शिवाय। ओम
नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर शंकर नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर शंकर नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर शंभो नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर शंभो नमः शिवाय पुंडलीक वरदा हरि विठ्ठल पार्वती पदे हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम बंधू उलटा सांगू ना करली आणि मग आम्ही का चालायचं नाही आम्ही का चालायचं नाही मग आपण या भगवंताचं 2 मिनिटं भजन करूया ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर शंभो नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर शंभो नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर शंभो नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर शंभो नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर शंभो नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर शंभो नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर शंभो नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर शंकर नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर शंभो नमः शिवाय आणि अशा प्रकारे या भगवंताच्या आपण ही जी आजची जी रात्र आहे ही एवढी महत्वाची आहे की कमीत कमीत माध्यान्हापर्यंत तरी इथे हरिजागर व्हायला पाहिजे मग हरिजागर होताना या भगवंताच्या सानिध्यात जाताना इथे अमाप संतांनी आपल्याला बरंच काही देऊन गेले की शिवस्तुती गाताना आपल्याला या भगवंताला कोणत्याही भक्तीचा मोठेपणा नको आहे आपण अनेक कथा या भगवंताच्या ऐकल्या अनेक कथेतून 16 सोमवाराचे व्रत आपण पाहिले ऐकली पण कथा भगवंताच्या प्रसादाचा अपमान केला तर त्या श्रीमंत स्त्रीला सुद्धा चिवटे विकायला लागले लक्षात आला एवढी ही भगवंताची भक्तीमध्ये तथ्य आहे आणि मग त्या भगवंताच्या सानिध्यात जाताना आपल्याला संतांनी सुद्धा वारसा सांगितला संतांनी सुद्धा आपल्याला वारसा सांगितला संत तुकाराम महाराजांनी सदैव वैकुंठाला गेले आपण मगाशी मी बोलून गेलो सदैव पण सदैव वैकुंठाला जाताना त्या तुकाराम महाराजांनी लोकांच्या काठ्या खाल्ल्या स्वतःची संपत्ती सुद्धा लोकांना त्यांनी दान दिली मंबाजी सारख्या माणसाने काठीने मारलं तरी पण जाऊन तुकाराम महाराजांनी त्यांना जाऊन उठवावं की महाराज तुम्ही कीर्तनाला येताय ना आज रात्रीचा मारतोय आणि दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा त्या मंबाजी स्वामीला तुकाराम महाराज उठून आणतात मला सांगा किती हा समंजसपणा त्यांच्याकडे असेल आणि मग असे हे संत तुकाराम महाराज असे संत ज्ञानदेव महाराज आणि मग ज्ञानदेव महाराज असताना आपल्याला ज्ञानदेव महाराजांनी काय दिलंय मोगरा फुलला फुले वेचिकासी बहरो करियास्याला की एक मोगराचं झाड आहे माझ्या मायमाऊलीला ते एवढं आवडतं पण तो एवढा त्याला बहर येतोय पण एक कली आज दुसऱ्या दिवशी पुन्हा ती नवीन कली येते तसाच माझ्या ज्ञानेश्वरीचा पसारा आहे माझ्या ज्ञानेश्वरीचा तसाच पसारा आहे माझ्या
रामायणाचा सुद्धा असाच प्रसार आहे. रामायण काय सांगते? भावानी भावाशी कसं जगावं का वागावं? बरोबर, वागावं. रामायण काय सांगते? वडिलांनी मुलाशी कसं वागावं. रामायण काय सांगते? दिरानी भावजेशी कसं वागावं. मग आपल्या घरात रामायण हवंय का महाभारत हवंय? रामायण हवंय ना. मग रामायण असताना त्या भावानी भरतानी ते रामप्रभूंच्या पादुका डोक्यावर घेऊन यावं आणि त्या शिवासनावर ठेवाव्यात. नंदीग्रामाच्या गावाच्या बाहेर जाऊन एका जमिनीमध्ये भुयार खणावं, त्याच्यामध्ये त्याने झोपावं. का झोपला त्याच्यामध्ये भरत? की माझा दादा जंगलामध्ये अनवाणी कसा फिरत असेल, तो जमिनीवर कुठं झोपत असेल. मग जमिनीवर जर झोपला असेल तर मी दादापेक्षा, मी जर जमिनीवर झोपलो तर दादापेक्षा मी बरोबरीला होईल ना, म्हणून खड्डा खणून झोपलाय. मग आपल्या घरात रामायण आला पाहिजे. आपल्या घरात दशरथाने वचन द्यावं बघा की बाळा तू वनवासाला जा आणि ती मुलाने आज्ञा ऐकावी. आताची मुलं काय करतील? मग हे रामायण आपल्याला हे सांगतोय. मग त्याच रामायणातली स्वप्नामध्ये दृष्टांत द्यावा भगवंताने. विश्वामित्राने स्वप्नात यावं राजा हरिश्चंद्राच्या. आणि राजा हरिश्चंद्र हे यांचे दशरथांचे पूर्वज आहे ना, हरिश्चंद्र राजा. लक्षात आलं तुमच्या? तर त्याही स्वप्नामध्ये दान द्यावं आणि सकाळी येऊन विश्वामित्राने बोलावं, हे राजा हरिश्चंद्रा मला काहीतरी दान दे. त्यावेळेला काहीतरी मोहरा घेतल्या आणि तबकामध्ये आणल्या आणि त्या विश्वामित्र द्यायला लागलं. हे दान देतोस कोणाचं तू? विश्वामित्र बोलतोय हरिश्चंद्राला, हे दान कोणाचं देतोस तू? त्यावेळेला विश्वामित्रचे शब्द ऐकल्यानंतर हरिश्चंद्र राजा बोलते, स्वामी माझं, अरे रात्री तू स्वप्नात दिलंस ना मला दान. रात्री स्वप्न पडला होता आणि स्वप्नामध्ये विश्वामित्र ब्राह्मण वेशात आले आणि तिथे मागितलं होतं की संपूर्ण राज्य मला तू दे, आणि राजाने ते दिलं होतं. मग दान दिल्यानंतर दक्षिणा पण द्यावी लागते ना. हे तर राजा तू स्वप्नात दिलंस, मग चल निघ बाहेर राजाच्या. आणि त्यावेळेला राजा हरिश्चंद्र आणि तारामती आणि बाळ रोहिदास घरातून राज्यातून बाहेर निघतात. अंगावरचे कपडे सुद्धा हिसकावून घेतो हा विश्वामित्र, हे माझं आहे. मग आता राजा तुझं दान कधी सफल होईल की त्याच्यावर तुम्ही दक्षिणा द्यायला पाहिजे. दक्षिणा काय देशील? सुवर्ण मुद्रा. सुवर्ण मुद्रा दक्षिणा, माता सुवर्ण मुद्रा आणायच्या कुठून? राज्यातून तर पार काढलं, याचं काहीच राहिलं नाही शिल्लक. स्वप्नामध्ये दिलं दान. आणि मग तिथे पूर्वी गुरांचा बाजार होतं, हे तुम्हाला कोणाला तरी माहिती असेल. आता सुद्धा बॉम्बे ठेवायला आपण जायचं ना गुरांचा बाजार, तिथे माणसांचा बाजार पण असायचा. तो माणसाच्या बाजारामध्ये माणूस विकायला आल्यानंतर तो कसा ओळखायचा? तर त्याच्या डोक्यावर गवताच्या काड्या बांधायच्या किंवा एक गवताची अशी बारीक अशा गवत डोक्यावर ठेवायचा. म्हणजे तो विकायला, त्याला बोलायचं नाही मी विकायला आलोय म्हणून. त्याच्या डोक्यावर गवताच्या काड्या ठेवायच्या. आणि मी इथे स्त्रिया आणि हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास यांनी काय केलंय? त्या बाजारामध्ये उभे राहिलेत, डोक्यावर गवताच्या काड्या घेतल्यात. आम्हाला विकणं आहे सांगतात आणि मी एक एक गिऱ्हाईक घेतोय. आणि तिथे पहिली माझ्या तारामतीला एक वेश्या येते आणि ती विकत घेते. आज भगवंताचाच दिवस आहे. आज भगवंताच्या कथाच सांगू, आज ज्ञान सांगायचा नाही. लक्षात आला? माझ्या मायमाऊली बसल्यात तर ती स्वतःला विकते आणि ती काही मुद्रा, सुवर्ण मुद्रा ती वेश्या देते, हरिश्चंद्राच्या ताब्यात देते, या तुमच्या मुद्रा. आणि तिथे विश्वामित्र हजर, दे माझी दक्षिणा. आणि मग ती घेऊन जाते. मग त्यावेळेला
रोहिदास आणि हरिश्चंद्र यांचा व्यवहार होत नाही. आणि तिथे पण अशी गंमत होते, त्या वेशेच्या बरोबर जात असताना तारामतीला त्या हरिश्चंद्राच्या घरी असणारा फुले विकणारा ब्राह्मण माली होता. त्यांनी ते पाहिलं. हे आज ऐश्वर्य भोगणारी ही राणी एका वेशेच्या महालामध्ये चालली, हिच्या शरीराचे लक्षण तोडली जातील. आता मग काय करायचं? हा जाऊन आपल्या पत्नीला सांगतो की तारामतीला बाजारामध्ये विकली गेलेली आहे आणि ते एका वेशेच्या हातात पडलेले आहे. आणि मग ती त्या ब्राह्मणाची माली ब्राह्मणाची पत्नी सांगते, आपल्या घरातला काय आहे ऐवज ते घेऊन जा आणि तिने जे एवढे मोहरा दिला त्याच्या दुप्पट द्या आणि आपल्या घरी घेऊन जा. आणि तसाच तो ब्राह्मण करतो. का ब्राह्मण कसा करतो? की त्याच्या घरी हरिश्चंद्राच्या घरी आणि नोकरी केली होती या ब्राह्मणाने, म्हणून तो अण्णाला जागला आणि मग तारामतीला त्या वेशेला दुप्पट पैसे देतो, मोहरा देतो आणि घेऊन जातो. आणि 2 भार मोहरा या विश्वामित्राला दिल्या जातात. आणि मग त्यावेळेला हरिश्चंद्र विनंती करतोय त्या ब्राह्मणाला, महाराज आई म्हणजे बालक जे आहेत आता माझ्याबरोबर राहून काय करेल, तुम्ही पण त्याचं काय मोल द्या आणि या मुलाला पण घेऊन जा. आणि मुलाला हा रोहिदासाला आणि तारामतीला हा ब्राह्मण घेऊन जातो. आणि या तारामतीला काम कोणतं दिलं जातं? तर फुलं देवाचे हार करणं हा काम तिला दिला जातो. आणि मग इकडे लिलावामध्ये हरिश्चंद्र लागलाय आणि मग एक डोम येतो आणि तो डोम हरिश्चंद्राला विकत घेऊन जातो. आता विकत घेऊन गेला तर त्या डोमाची जी बायको जी होती कर्कश होती. तुम्ही हा काय म्हणत आहे, याच्या शरीरावर मांस नाही राहिलाय. आता एवढं तशी उपास तपास असेल ना त्यांची, राज्यातून काढलंय ना. पण तिथे 2.5 भार सोनं या विश्वामित्राला द्यायचं आहे. लक्षात आलं तुमच्या? आणि मग याला काम कोणता दिला जातो? की याला रांजण पाणी भरायचं काम दिला जातो विश्वामित्राला. ती बाई त्याच्या 2 पत्नी असतात, त्या कर्कश असतात आणि मग त्याला पाणी भरायला लावतात. आणि एक जण काय करते, त्या रांजणाला खालून होल पाडते आणि तो दिवसभर बिचारा हरिश्चंद्र पाणी भरतोय पण तो मडका भरत नाही. आणि मग ती नवऱ्याला सांगतोय, हा काय काम बरोबर करत नाही, याला तुम्ही आपल्या स्मशानात पाठवा. आणि मग इथे हरिश्चंद्राला काम कोणता भेटला जातोय? स्मशान डोमाचा काम भेटला जातोय. आणि डोमाचं काम भेटल्यानंतर तिथे त्याला ताकीद दिले असतं की कोणताही प्रेत जाळाला आला तर त्यातून काय घ्यायचा? 1.25 हात कापड घ्यायचा आणि शिदा घ्यायचा आणि तो शिदा तू खायचा, 1.25 हात कापड मला द्यायचं, 1.25 हात कापड मला द्यायचं. आणि मग असं करताना काही दिवस जातात, लोटतात. आणि इकडे हा रोहिदास फुले तोडत असताना कर्माच्या गती अति गहन, जे होणार ते कदाही चुके ना. अशा प्रकारे इथे फुले बेचित असताना या रोहिदासाला सर्पदंश होतोय आणि तात्काळ हा बाल गतक प्राण होतोय. आणि मग त्यावेळेला ही माझी माऊली तारामती रडते, हमरला फोडते, देवा हे काय केलंस तू? आणि मग ती तिच्याकडे काय विकत घेतलेली होती. यांना फक्त पोटापुरता अन्न द्यायचं एवढंच त्यांचं विकत घेतलंय ना माणूस, गडी. लक्षात आला किंवा बाई. आणि मग विचार करते, आता या माझ्या बालकाला मी सत्यगती कशी लावू? आता ज्या वेळेला सत्व म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की शब्द स्वप्नात दिलेले द्रव्य, स्वप्नात सुद्धा म्हणजे अशी सत्वशील माणसं होती. आणि मग ती त्या बाळाला घेते आणि त्या गावाच्या बाहेर असलेल्या स्मशानात घेऊन जाते. आणि स्मशानात घेऊन गेल्यानंतर तिथे सांगते. आणि तिथे हा कोण असतो तिथे? हरिश्चंद्र तिथे असतो. पण दाढी मिशा वाढल्यात, आपल्या पत्नीला सुद्धा ओळखत नाही. आणि मग त्यावेळेला तिथे विनंती करतोय की माझ्या मुलाचं प्रेत मला इथे चालू द्या. त्यावेळेला हा सांगतोय की इथला नियम असा आहे की 1.25 हात कापड आणि शिदा दिल्याशिवाय मी तुझा इथे प्रेत जाळू शकत नाही.
आणि ती मनात विचार करते, जर यांनी ते प्रेत जाळा जर विनंती मुभा दिली तर मी सुद्धा या बाळाच्या पाठीमागे मी सुद्धा या चितेमध्ये उडी घेईन. आणि त्यावेळेला हा तिथून तिला स्मशानाच्या बाहेर काढतोय आणि रात्रभर त्या मुलाला ती छातीशी घेऊन रडते. आणि त्यावेळेला या माऊलीला पाना फुटतोय की हे भगवंता, हे विधाता, काय हे माझ्या नशिबी लिहिलंस. आज माझ्या एवढा ऐश्वर्य भोगत असताना सुद्धा माझ्या बाळाला सुद्धा मी सतीगती लावू शकत नाही भगवंता. आणि तिला छातीला दुधाच्या धारा फुटतात. आणि त्यावेळेला तिला कालांतराने झोप लागते. आणि तिथे हा विश्वामित्र संधी साधतोय. विश्वामित्र संधी साधतोय आणि येऊन काय करतोय, तलवारीच्या पातेने याचा पोट फाडतोय, याचा रोहिदासाचा. आणि त्या पोटातून आतडी काढतोय आणि हिला झोप लागलेल्या तारामतीच्या गळ्यामध्ये गुंडाळतोय, रक्त तिच्या गालाला लावतोय. आणि हा ब्राह्मण रूपी विश्वामित्र बोंब करतोय की तुमच्या गावामध्ये लाव आली, मुलं खाणारी लाव आली, तुम्ही तुमच्या मुलांना वाचवा. सर्वत्र हाहाकार अशी बोंब पसरते. पाहतात तर काहीच्या मांडीवर मुलगा आहे, त्याचा पोट विदारलाय, फाडलाय आणि रक्ताच्या आतडी सुद्धा यांनी गळ्याला गुंडाळल्या. आणि हिची अशी अवस्था पाहिल्यानंतर मग आता हिला काय करायची, हिला देहांत प्रायश्चित्त द्यायचं. मग आता देहांत प्रायश्चित्त कोण देईल, चला स्मशानात. आणि मग हिला स्मशानात आणली जातं. आणि आणली जाता गेल्यानंतर हा ओळखतो तिला, काय भगवंता, विधाता, हरिश्चंद्र ओळखतोय की विधाता, काय माझ्यावर वेल आणलीस. माझ्या पत्नीला सुद्धा आता मी माझ्या डोळ्यात आता मला मारावं लागणार आहे, मी ओळख देऊ शकणार नाही तर सत्व जाईल. लक्षात आलं तुमच्या. आणि मग इथे हा हरिश्चंद्र तलवार उपसतोय आणि आता कोणाला मारायचे, तारामतीला मार. त्यावेळेला तलवार मारतोय, त्यावेळेला हा विश्वामित्र हात पकडतोय आणि मग आकाशातून पुष्पवृष्टी होतोय की धन्य हा राजा शिलवान. बघा, म्हणजे अशा प्रकारे इथे भगवंत सुद्धा मग सर्व तिन्ही लोकांचे राज्य त्याला दिलं जात आहे. म्हणजे मला सांगा की सत्व ही सुद्धा कथा भगवंताने माझ्या शंकर प्रभूने पार्वती मातेला सांगावं असं हे शिवाख्यान आहे. आणि या शिवाख्यानातरी मला तुम्ही ते खरोखर काही थोडं बोलण्याची संधी दिली. काही तोंडातून दोन शब्द चुकीचे गेले असतील तरी मी तुमचाच मुलगा आहे. तर गोड मानून घ्या. आणि खरोखर माझं इथं कुठं आपलं ऋणानं बंद तर या मातीत खेळलोय, या मातीत लोळलोय, सगळ्या गोष्टी केल्या आणि इथे भगवंताचं स्थान निर्माण व्हावं आणि त्या सेवेचा लाभ मिळावा हे माझं परम भाग्य असते. आणि तरी पण आता आपण इथे भगवंताचं भजन करून इथे आपण सेवेला गुणविराम देतो आहोत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर शंकर नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर शंकर नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर शंकर नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हर हर शंकर नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर शंभो नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर शंभो नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर शंभो नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर शंभो नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर शंभो नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर शंभो नमः शिवाय. भस्म उठे रुंडमाला, भस्म उठे रुंडमाला, हाती त्रिशूल नेत्री जाला, हाती त्रिशूल नेत्री जाला. गज कर चर्म
व्याघ्रांवर गज चर्म व्याघ्रांवर कंठी शोभे वासुकी हार कंठी शोभे वासुकी हार भूते वेताल नाचती भूते वेताल नाचती हर्ष युक्त उमापती हर्ष युक्त उमापती सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार म्हणे नरहरी सोनारे म्हणे नरहरी सोनारे कुंडली कवडा हरी विठ्ठल पार्वती पदे हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम कृष्ण महाराज की जय गावरे माते की जय बजरंग बली की जय श्री श्याम सदा शुभम भवतु शुभम भवतु की जय लास्ट काय नाही हे नाही